मीच मोनाली सोनवणे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मी आज दाखवते तुम्हाला आमच्या बिल्डिंगमधला बड्डे सेलिब्रेशन. तर तुम्ही बघू शकता बड्डेची तयारी चालू आहे असं. तर त्यांचं काही डेकोरेशन बाकी होतं, डेकोरेशनची तयारी चालू होती आणि काही पाहुणे यायचे बाकी पण होते. आमची बिल्डिंगच्या बी बायका येण्याच्या बाकी होत्या काही, तर काही आहे. तर बघा मग ही आहे आजची बड्डे गर्ल, तिची तयारी चालू आहे. फोटो आले का? आदू असं काय बसलाय स्माईल वगैरे करणार जरा असा. यश कुठे चालला? येस. तर आता फायनली बड्डे गर्लची एंट्री झाली आहे. तुम्ही बघू शकता ती मस्त आपल्या क्यूटशी स्कूटीवर प्रिन्सेस बनून आली आहे एंट्रीला. मी पण विचारलो होते. हॅपी बर्थडे टू यू. ईशान ईशानला चॉक. ईशाला प्रिन्सेस दिली हो तुम्ही. बॉय आहे ना तो. काय माहित का बरं मम्मी वर गेली ना. हा आपण पप्पाला घ्यायला लावू. पप्पाला काही आमची बिल्डिंगची मेटली आहे. बघा ही आमची पब्लिक आहे. राडा करतो आम्ही. आज पण कार्यक्रम नाही राडा करायला. हिला माहित होतं आजची टीम आयथिंग म्हणून हिने पर्पलच घातलेला. हे बघा ही टीम टाम 3च टीम मध्ये बाकीचे बंदर गायब आहे. आमचं जेवण झालं आहे. असं गप्पा मारत आहोत. माझी फ्रेंड आहे पक. इसकी अभी नई नई शादी हुई. पक. आमचं जेवण खावण झालं होतं तर आम्ही असंच थोडं रिलॅक्स म्हणून खाली बसलेलो होतो. तर बघा आमच्या बिल्डिंगच्या बायका कशा गप्पा मारताय. बऱ्याच टायमानंतर भेटल्या ना. सर्व गावी गेलेले होते. आता काहीतरी फंक्शन असल्यावरती सर्व सोबत बसता म्हणजे एरवी पण बसता. पण मग आता गरमीच इतकी आणि बरेच लोक गावी पण गेलेले होते. तर काही आता आलेले तर त्यांना आज किती मस्त दिवस भेटला आहे. सो किती दिवसाच्या म्हणजे किती महिन्याच्या गप्पा बाकी असेल बघा तुम्ही विचार करा. सो ते आता गप्पा मारत आहे. तर चला. तर गाईस तुम्ही बघू शकता चंद्र हा किती सुंदर दिसत आहे. आणि आमचं जेवण वगैरे झालं होतं. माझ्या गप्पा पण मारून झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही गेलो होतो लॉंग ड्राईव्हसाठी. तर चला मग माझ्यासोबत लॉंग ड्राईव्ह करते. तर अशी होती आमची लॉंग ड्राईव्ह. असं आम्ही दररोज जात असतो चक्कर मारायला. पण मग आज बी चला वेळ झालेला होता. आपण तरी गेलो आम्ही चक्कर मारायला. तर बघा सर्व दुकानं कशी बंद होत. चला तर मग गाईज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला असंच कंटिन्यू करत राहा.